हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत संत जनाबाई वारकरी संप्रदायातील श्रम, समर्पण आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम। चला तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। सन्मान श्री शक्तीचा, जागर भक्तीचा। आज पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या महिला वारकरी या चारही श्री संतांचा वारसा घेऊन चालत असतात। सन्मान श्री शक्तीचा, जागर भक्तीचा। आज पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या महिला वारकरी या चारही श्री संतांचा वारसा पुढे घेऊन चालत असतात। तिच्या हातात टाळ असते, ज्यात शतकानुशतकांच्या इतिहासाचा नोंद ऐकू येतो। तिच्या डोक्यावरील तुळशी वृंदावनामध्ये संत परंपरेचा अखंड वारसा विसावलेला असतो। दरवर्षी आषाढात जेव्हा लाखो पावले पंढरीच्या दिशेने पडतात, तेव्हा त्या गर्दीत कुठेतरी मुक्ताईची माया, जनाईचे कष्ट, बहिणाबाईची निष्ठा आणि कान्होपात्रेचे समर्पण आजही शांतपणे चालत असते। विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि माणसाला माणुसकीची आणि समर्पणाची स्मरण करून देण्यासाठी। जनी म्हणे धन्य झाले माझे भाग्य विठ्ठले, हे वाक्य बऱ्याच जणांनी ऐकलं असेल जे वारकरी संप्रदायातील आहे त्यांनी। तर बघा, मराठवाड्यातील गंगाखेड हे संत जनाबाईंचे जन्मस्थान। दरवर्षी येथून निघणारी संत जनाबाईंची पालखी परभणी, लातूर, धाराशिव मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते। इतर पालख्यांच्या तुलनेत ही यात्रा लहान असली तरी तिचे भावविश्व अत्यंत समृद्ध आहे। ग्रामीण भागातील महिला वारकरी या पालखीत मोठ्या संख्येने सहभागी होतात। संत जनाबाई म्हणजे वारकरी संप्रदायातील श्रम, समर्पण आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम। जनाबाई लहानपणी संत नामदेवांच्या कुटुंबात आल्या। तेथील घरकामाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांची विठ्ठल भक्ती अधिकाधिक दृढ होत गेली। दळण दळताना, झाडलोट करताना, धुणी-भांडी करताना किंवा घरातील अन्य दैनंदिन कामे करताना जनाबाईंच्या मुखातून अखंड विठ्ठल नाम जपले जायचे। त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल हा कुणी देवळातला देव नसून घरातील कामात त्यांची साथ देणारा, त्यांच्यासोबत वावरणारा, दोन घास खाणारा सखा, मायबाप आणि जिवलग होता। त्यांच्या अभंगामधून आपल्याला याची प्रचिती येते। दळिता कांडिता तुझ गायीन अनंता किंवा झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी यांसारख्या अभंगातून जनाबाईंनी दैनंदिन श्रमांनाही भक्तीचे आणि ईश्वरप्राप्तीचे साधन बनवले। त्यांच्या अभंगांनी सामान्य स्त्रीच्या आयुष्यातील कष्ट, आत्मसन्मान आणि ईश्वराशी असलेले निखळ नाते त्यांना मराठी संत साहित्यात अजरामर स्थान मिळवून दिले। म्हणे कान्होपात्रा माझा जीव तुझ्या पायी। वारकरी संप्रदायातील श्री संतांचा इतिहास संत कान्होपात्राशिवाय अपूर्ण आहे। 15व्या शतकात मंगळवेढा येथे एका गणिकेच्या पोटी जन्मलेल्या कान्होपात्रांना रूप, गायन आणि नृत्याची विलक्षण देणगी लाभली होती। मात्र त्यांचे मन अलौकिक वैभवात नव्हते, तर विठ्ठलाच्या चरणी रमले होते। त्यांच्या अभंगातून ईश्वरापुढील आर्तता, आत्मसन्मान आणि संपूर्ण समर्पण यांचा उत्कट आविष्कार दिसून येतो। नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, ही प्रसिद्ध रचना ही त्यांनीच रचलेली आहे। एका आख्यायिकेनुसार बिदरच्या सुलतानाने त्यांच्या दरबारात आणण्याची सैनिक पाठवल्यानंतर कान्होपात्रा पंढरपूरला आल्या। त्या काळी त्यांच्या जन्मामुळे आणि सामाजिक स्थानामुळे त्यांना मंदिर प्रवेशाचा अधिकार नाकारला जात असल्याचे सांगितले जाते। विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या कान्होपात्रांनी मंदिराबाहेरून आर्त हाक मारली, मज अधिकार नाही भेटी देई विठाबाई। त्यांच्या अभंगातून त्यांची ही विनवणी आजही कायम आहे। लोकपरंपरेनुसार त्याच ठिकाणी त्यांनी विठ्ठलाच्या चरणी देह अर्पण केला आणि विठ्ठलाने आपल्या या अनन्य भक्तीचा स्वीकार केला। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाधी लाभलेली एकमेव श्री संत म्हणजे संत कान्होपात्रा। मंदिराच्या दक्षिणेकडील त्यांच्या समाधीस्थळाजवळील तरटीचे झाड आजही त्यांच्या अखंड भक्तीचे आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक मानले जाते। संत कान्होपात्राच्या नावाने स्वतंत्र पालखी निघत असल्याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही, तरी मंगळवेढा, पंढरपूर परिसरातील दिंड्या, वारकरी आणि विठ्ठल भक्त आजही त्यांचे स्मरण अत्यंत आदराने करतात।
या श्री संत परंपरेत संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई यांनी आपल्या अभंगातून सामाजिक समता, अस्पृश्यते विरुद्धचा विचार आणि विठ्ठल भक्तीचा संदेश दिला. तर समर्थ रामदास स्वामींच्या शिष्या संत बेनाबाई यांनी मराठीसह संस्कृत साहित्यात उल्लेखनीय योगदान देत स्त्रीच्या वैचारिक सामर्थ्याचा ठसा उमटविला. सन्मान श्री शक्तीचा, जागर भक्तीचा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मैत्रिणींनो, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या एक कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.